तर आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्सोनंट ब्लेंड्स आणि त्या अंतर्गत ब्लेंडिंग वर्ड्स ए टू ई हे आपण समजून घेतले. का समजून घेतले त्याची सविस्तर माहिती मागील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे. तरीही पुन्हा सांगतो, इंग्रजी वाचन करत असताना लहान असो किंवा मोठे असो, जर समजा प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ब्लेंडिंग वर्ड्स हे महत्वाचे असतात. ब्लेंडिंग वर्ड्स ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर असणं गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो, हा जो टॉपिक आहे तो समजून घेणं खूपच गरजेचं आहे. आवश्यकता असेल तर त्याची नोट डाऊन करून ठेवा. मी तर म्हणेन तुम्ही ते लिहूनच ठेवा, कारण ते आपल्याला अतिशय महत्वाचं असणार आहे. ब्लेंड्स म्हणजेच काय किंवा ब्लेंडिंग वर्ड्स कशा पद्धतीने वाचले जातात, त्याचा उच्चार कसा केला जातो हे आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेतलं. ए पासून तर ई पर्यंत जे काही लेटर्स होते, व्यंजन एकत्र आल्यानंतर त्याचा ब्लेंडिंग वर्ड्स कसा तयार होतो ते आपण समजून घेतलं. स्वर जे असतात ते स्वर वगळता 21 जे लेटर्स आहेत त्याच्यापासून जे ब्लेंडिंग वर्ड्स तयार होतात ते आपण समजून घेतलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, हे जे टॉपिक आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणून आपल्याला ते सर्वच समजून घेणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे त्याची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल. ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय आपल्या टॉपिकला. फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. आपण शिकतोय आज ब्लेंडिंग वर्ड्स, त्यामधील एफ टू जे. आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून ए टू ए पर्यंत आपण समजून घेतले. त्यामध्ये जे काही ब्लेंडिंग वर्ड्स होते ते आपण समजून घेतले. आता आपण समजून घेणार आहोत एफ पासून तर जे पर्यंत जे काही ब्लेंडिंग वर्ड्स असतील ते आपण समजून घेणार आहोत. समजून घेत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे ओव्हल्स कोणते आणि कॉन्सोनंट कोणते, मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, किंवा अगदी डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ सुद्धा तयार केलेले आहे तुमच्यासाठी, तेही पहा. मग त्यात प्रोनाउन्सिएशन असेल, फोनिक वर्ड्स असतील, फोनिक लेटर्स असतील, असे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर कोणी पाहिले नसतील तर ते पहा, म्हणजे ची कन्सेप्ट तुम्हाला अगदी सहज कळू शकेल. ओके, पॉइंटवर येतोय आपण. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे एक पासून तर जे पर्यंत जे ब्लेंडिंग वर्ड्स आहेत ते आपण समजून घेऊया. आय हा स्वर असल्यामुळे, आय हा काय आहे, ओवल्स आहे, स्वर आहे, आणि म्हणून जे पासून सुरू होणारे कोणतेही जोडाक्षर नाही. बघा, आय हा स्वर असल्यामुळे आणि जे हा वेगळा किंवा जे पासून कोणतेही ब्लेंडिंग वर्ड्स नसल्यामुळे कोणताही ब्लेंड किंवा ब्लेंडिंग वर्ड्स जे पासून तयार झालेले नाहीत. आणि म्हणून आपण आज ह्या टॉपिकच्या माध्यमातून एफ आणि जी जे काही ब्लेंड्स असतील ते आपण शिकणार आहोत. ब्लेंड्स अतिशय महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. वाचन करत असताना, वाचन फक्त लहान विद्यार्थी करतात असं नाही, तर मोठेही वाचत असतात. मग ज्यांना ज्यांना ह्या अडचणी येत असतील त्या सर्वांसाठी हा टॉपिक महत्वाचा असणार आहे. पहा, आपण समजून घेतो एफ पासून सुरू होणारे ब्लेंड्स. एफ पासून सुरू होणारे ब्लेंड्स कोणते आहेत, तर एफ एल आणि एल असेल, एफ एल जर असेल तर त्याचा उच्चार फ्ल होत असतो, आणि एफ आर असेल तर त्याचा उच्चार फ्र होत असतो. एफ एल फ्ल आणि एफ आर फ्र. ओके, एक्झाम्पल आपण अधिक समजून घेऊया, उदाहरणाच्या माध्यमातून ते आपण अधिक क्लिअर करून घेऊ. पहा, एफ एल ए जी. आता या ठिकाणी जर समजा एफ एल चा उच्चार फ्ल असेल तर या ठिकाणी ए आणि जी आहे. ए म्हणजेच काना, फ्ल, आणि जी उच्चार फोनिक साऊंड आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ते हे काय आता सांगायला नको, ऑलरेडी ते शिकून झालेले आहेत. ग म्हणजे फ्लॅग, या ठिकाणी जो काही शब्द तयार होतो किंवा उच्चार होत असतो तो फ्लॅग तयार होतो, फ्लॅग. मग या ठिकाणी ए ई आय ओ यू हे जे काही स्वर आहेत त्यांचे उच्चार सुद्धा आपल्याला ज्ञात असणं अपेक्षित आहे. त्याशिवाय आपण असा अर्थपूर्ण शब्द तयार करू शकत नाही. पुढे पहा, एफ एल फ्ल, आणि पुढे काय आहे तर ओ आहे.
FL चा उच्चार काय झाला? फ्ल झाला. OWER. बघा, म्हणजेच ओ चा उच्चार काय, फोनिक साऊंड काय आहे, तर ओ आहे. म्हणजे काय, बरोबर, फ्लावर. काय उच्चार झाला? फ्लावर. ओके, तिथं फ्लोवर म्हणू नका, फ्लॉवर. पुढे पहा, FL आणि वाय, फ्लाय. उच्चार कसा होतोय? फ्लाय होतोय. FLUTE, फ्लूट. साऊंड कसा होतोय? फ्लूट होतोय. पुढे आहे FL, फ्ल. ओके, आणि AME, फ्लेम. म्हणजेच या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन असेल, फोनिक साऊंड असतील, ब्लेंडिंग वर्ड्स असेल, हे अतिशय महत्वाचे आहेत. इंग्रजी वाचन करत असताना ह्या गोष्टी खूप आपल्याला महत्वाच्या असतात आणि त्या जर माहिती नसतील तर आपण असंख्य आपल्या मिस्टेक्स होऊ शकतात. त्या मिस्टेक्स होऊ नये, त्या चुका होऊ नयेत म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. पुढे पहा, FR चा उच्चार कसा आहे? ब्लेंडिंग वर्ड्स कशा आहेत? फ्र, ओ आहे. पुढे काय आहे? ओ. उच्चार कसा झाला? फोनिक साऊंड ओ. फ्रॉग, फ्रॉग. नंतर फ्रेंड, फ्रूट, फ्रेम, फ्रेश. आता हे डिटेल्स तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी साऊंड जर आपल्याला कळला किंवा ब्लेंड्स जर आपल्याला कळलं तर आपण ह्या गोष्टी सहज सॉल्व्ह करू शकतो, सहज आपण सांगू शकतो. आणि हे करत असताना आपला आत्मविश्वास, आपले स्पेलिंग तयार करण्याची क्रिएटिव्हिटी, त्याचबरोबर आपला वाचनाचा वेग असेल किंवा फ्लुएन्सी असेल, ती अतिशय सुधारणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या परफेक्ट होणार आहेत. त्यासाठी ते समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पहा, जी पासून सुरू होणारे ब्लेंड्स. कोणता अक्षर? जी. जी पासून सुरू होणारे ब्लेंड्स, GL आणि GR. GL चा या ठिकाणी ब्लेंड तयार होतो ग्र, आणि GR चा तयार होतो ग्र. काय तयार झाला? ग्र. GR, ग्र. आता GL चे कोणते आहेत ब्लेंडिंग वर्ड्स? तर GLASS, ग्लास. GLASS. या ठिकाणी आपण असं वाचत नाही, ग, ल, आणि स, असं वाचतो का? तर असं वाचत नाही. तर आपण कसं वाचत असतो? ग्ला. बघा, या ठिकाणी ग्ल, ए, ग्ला, आणि स, एस चा उच्चार स, ग्लास. ग्लू, ग्लो, ग्लॅड, ग्लो. अशा पद्धतीने हे ब्लेंड्स तयार होत असतात, ब्लेंडिंग वर्ड्स तयार होत असतात. पुढे पहा, GR ब्लेंडिंग वर्ड आहे. उच्चार कसा झालेला आहे? ग्र झालेला आहे. कसा झालेला आहे? ग्र. GR म्हणजे ग्र. आता या ठिकाणी GREEN. आता EE चा फोनिक कसा होतोय? ई, ग्रीन, ग्रीन. बरोबर, ग्रीन. नेक्स्ट GR आणि ASS, ग्रास, ग्रास. बघा, या ठिकाणी ग्र प्लस अ प्लस स, ग्रास. ओके. GRAPS, PES, GRAPES, ग्रेप्स. हा फोनिक साऊंड. फोनिक साऊंडच्या मदतीने आपण अर्थपूर्ण जो काही वर्ड असतो, ब्लेंड असतो, तो आपण तयार करत असतो. ग्रो, ग्रेट. अशा पद्धतीने जर शब्द आपल्याला समजून घ्यायचे असतील तर हे ब्लेंड्स आपल्याला माहिती असायला. व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिक, आतापर्यंत जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. कोणताही टॉपिक विनाकारण तुमच्यापर्यंत पोहोचवलेला नाही. सर्व टॉपिक महत्वाचे आहेत आणि म्हणून ते सर्व टॉपिक पहा, ते समजून घ्या. आणि आपल्याला जर ती माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांना ती शेअर करा, त्यांनाही ती कळू द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच नोटिफिकेशन लगेचच व्हिडिओची मिळू शकते. ठीक आहे. आणि जर आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका, कारण या कमेंटच्या माध्यमातून प्रेरणा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असतो. बरोबर. आणि आणखी मग त्यात क्रिएटिव्हिटी करायला आणखीन जोश निर्माण होत असतो. म्हणून आपली एक कमेंट, आपला लाईक, आपलं शेअर अत्यंत महत्वाचं आहे.
बाकी तुम्हाला समजलं असेल. ओके, छोटीशी फॅमिली आहे. हा आपला परिवार आहे आणि आपल्या परिवारातील सदस्यांना जर अशी उपयुक्त माहिती देता येत असेल तर ते माझ्यासाठी गौरवाचं एक क्षण आहे तो. ठीक आहे, पुढे पहा. आपण F2J जे काही ब्लेंडिंग वर्ड्स आहेत ती माहिती आपण समजून घेतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे आय हा स्वर आहे आणि त्याच बरोबर जे पासून कोणताही ब्लेंडिंग वर्ड नाही, म्हणजे दोन मायनस झालेत. आपण दोन समजून घेतले, एफ आणि जी समजून घेतलं. शेवटचं आहे एच. आता एच याची विशेष माहिती सांगितलेली आहे. विशेष माहिती काय आहे तर पहा, एच हे अक्षर ब्लेंड्स बनवत नाही. एच हे अक्षर ब्लेंड्स बनवत नाही, तर ते डायग्राफ्स बनवत असते. काय बनवत असते? डायग्राफ्स बनवत असते. आता डायग्राफ्स म्हणजेच काय तर या ठिकाणीची डेफिनेशन आपण मुद्दाम लिहून ठेवलेली आहे. डायग्राफ्सचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर पहा. डायग्राफ सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून सुरुवातीला सांगितलं की कोणताही टॉपिक तुम्हाला विनाकारण सांगितला जात नाही. प्रत्येक टॉपिक आपल्याला काहीतरी शिकवत असतो, काहीतरी शिकायला मिळत असतो. जसं की डायग्राफ्स बघा, डायग्राफ्सची माहिती आहे. दोन अक्षरे एकत्र येऊन एक नवीनच आवाज तयार होतो. जेव्हा दोन अक्षर एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून तयार होणारा जो उच्चार असतो तो वेगळा असतो, वेगळाच असतो. ब्लेंड्स मध्ये काय सांगितलेलं आहे की एकापेक्षा अधिक व्यंजन जर एकत्र आले असतील तरी सुद्धा त्यांचा स्वर बदलत नाही. जसं की या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी एफ एल फ्ल, एफचा पण उच्चार आहे आणि ल चा पण उच्चार आहे. या ठिकाणी एखादा अक्षराचा उच्चार सायलेंट झालाय का किंवा उच्चारच झाला नाही असं झालंय का तर नाही. हा ब्लेंड्स झाला. डायग्राफ्स काय म्हणतोय आपल्याला तर दोन अक्षर एकत्र येऊन एक नवीनच शब्द तयार होतो, एक नवीन आवाज तयार होतो. बघा, फॉर एक्झाम्पल एस प्लस एच, एस प्लस एच, एस एच त्याचा उच्चार तयार होत असतो श. आणि सेकंड आहे टी प्लस एच, टी प्लस एच त्याचा शब्द किंवा समूह तयार होत असतो टी एच आणि त्याचा उच्चार होत असतो थ किंवा द. आपण वाचतो बघा, द वाचतो की नाही. अशा पद्धतीने एच आपल्याला एक नवीन माहिती सांगत असतो. तर एच पासून कोणताही ब्लेंड तयार होत नाही, तर तो काय तयार करत असतो, तो डायग्राफ्स तयार करत असतो. काय तयार करत असतो? डायग्राफ्स तयार करत असतो. आणि म्हणून तीही माहिती समजून घेणं गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असेल तर अधिकाधिक व्हिडिओ लाईक करून शेअर करा. ठीक आहे, आपण लवकरच भेटू अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.